कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. मी वदर सजकमध्ये माझं फोटो सोडलेलं होतं. मग त्यांनी बघितले फोटो, बघून फोन केले. फोन करून दिसलं आमचं जुळलं. छान. तुमचं? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. मिस्टर? रेडीमेड शॉप आहे. नाही, मी हाऊसवाईफच आहे. मिस्टर फायनान्समध्ये कलेक्शन मॅनेजर आहे. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. हो. तुमचं? आमचं पण अरेंज मॅरेज आहे. मग नेमकं त्याने आत्याच्या मुलीला बघायला आलते. मग ते वाघमारे म्हणून भाऊकी झालं म्हणून आमच्या आत्या भावाचं मुलगी आहे म्हणून सुचवले. मग ते बघायला आले. 1-1.5 महिन्यानं आम्ही होकार कळवलं त्यांना. बरं. बरं आई, तुम्हाला विचारायचंय, तुम्ही काही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. काय सुनांबद्दल तुमचं काय म्हणणं? तुमच्या सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे तुम्हाला? जरा राग लई असतं सुनांना. म्हणजे राग खूप असतो का? तो कमी केला पाहिजे. कमी केलं पाहिजे. अच्छा. मग नवीन लग्न होऊन घरी आल्यावर काय करायचं? सकाळी गेलं की मुलगा संध्याकाळी येणार, आलं की फुगायचं, आवाज करायचं, मला काही बोलत नाही, मला टाइम देत नाही, हे नाही म्हणायचं. मी म्हणणार हे दोघांच मध्ये हे काय वांदा होते. मी शाळेची शिक्षिका आहे. मी पण सकाळी गेलं ना दुपारी येणार. बरोबर. लहान मुलं पण त्यांनी पण कामाला जाणार. हे आमचं फायनान्समध्ये गेलं की जरा टाइम उशिरानं आलं, अजून आलं, तुमचं कसलं काम? हे दोघांचं भांडण होणं. मी म्हणणार हे दोघांमध्ये हिनी घरात बसते, मग ह्यांचं काम नाही, ह्याला काय तर काम हुडका. मी म्हणलं तू उद्या शिकते का, अजून तुझं काय वेगळं कोर्स करणार? मग मी मला ना काय शिकायचं नाही, मला पार्लर करायचं. आणि पार्लरला तुम्ही करून दिलं पार्लर. मी मला सांगा काय स्वभावात काय बदल केला पाहिजे? सांगते की ऐकायचं. मग आता त्याला पार्लरला गेले ना, रिलॅक्स झाली, शिकायला आली, तिकडं त्यांचं मन रमले. मग काय बदललं? काय घरात भांडण कमी झालं, अति रिलॅक्स. मान्य मला, पण कुठला स्वभावात बदल केला पाहिजे का की नको? बदलली की बदलली. आता बाजू घेत आहे. आई, तुमचं काय म्हणणं आहे? राग कमी केला पाहिजे. राग कमी करायला पाहिजे. कोणाला पण असं रागाने बोला नाही. लेकरांना मारामारी. लेकराला म्हणजे तुमच्या लेकराला मारा नाही, नातवांना ते नातवाला बोला. हो, मला वाटलं तुमच्या लेकराला मारा. नाही. तुमच्या मुलाशी कशा वागतात सुनबाई? ती बरी वागते. आम्हाला जर राग करते. तुम्हाला काय तर म्हटलं तर राग येत आहे जरा त्याला. राग कमी करायला पाहिजे. व्यथाच आहे तुमची. हो आई. आम्ही मुलं आणि मी दोघं बोलायला, मग ऐकून काय बोलायला म्हणून ऐकायचं. मला वाटतं की त्यांनी माझ्याबद्दल राग येते. तुम्हाला राग येतो ना? मग राग आला की तुम्ही कसा व्यक्त करता? त्याला विचारते तुम्ही काय बोलाल, तर मग विचारते. त्यांनी म्हणतात काय नाही, असं म्हणतात नाही तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी बोलायला आहे, मला माहिती आहे, मग त्यांना मी भांडण काढते. तुम्हाला आवडतं वाटतं भांडण. हो, तुम्ही काय सासूबाईंवर राग करता? नाही राग करत मी, म्हणजे काहीतरी बोलतात ते माझ्याबद्दल, मग म्हणून मग मला काय बोलतात तुमच्याबद्दल? नाही का, आता पोरांना ते बोलतात की मारायचं नाही, मग ते तुम्ही त्यांच्या मुलाला का मारता? माझ्या मुलांना माझ्या मुलाला कधी कधी नाही का फटके देते की म्हणा असं करायचं नसतं म्हणून. मग त्यांना नाही का राग येतं. ते म्हणतात की आता थांब, तुझ्या मम्मी पप्पाला बोलवते आणि विचारते की तुझे मम्मी पप्पा पण तुला असेच मारायचे का? बरोबर आहे. एक मिनिट, मीच विचारतो, तुमचे मम्मी पप्पा तुम्हाला मारायचे? मारायचे आधी. मारायचे आम्हाला पण कधी कधी फटके द्यायचे. हो, द्यायचे. पण मग ते ठीक आहे, मुलांवरती राग काढता, ठीक आहे. तुम्ही सासूबाईंवर राग का काढता? ते मुलांचं राग सोडून आमच्यावर राग करतील. बरं झालं बोललात तुम्ही. ते सोडते तर आमच्यावर चालू करते. मग काय हो, आम्ही एक बोलले तर 4 बोलते ते. अरे व्हेरी गुड. स्पेशल एपिसोड आहे. सुनेने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? ती बोलती म्हणजे रागवलं ना फुगून बसते, अजिबात काय बोलतच नाही. अच्छा, हो काय? हो, बोलतच नाही. आणि मग तुमचा मुलगा काय करतो? मुलगा काय नाही, त्याला जास्त नसतोच ना, आम्हीच असतो जास्त. तुमचा मुलगा चांगला आहे ना? बरं, मुलाची बाजू घ्या. पण नाही, सगळं करते ती व्यवस्थित. आमचं व्यवस्था वगैरे एकदम त्याच्यानं करते. होय ना? मग तुमचा मुलगा कसा आहे? हा, चांगला आहे सगळं. इनी पण घरचं काम सगळं पाठतं उठून करते, स्वयंपाक करते. त्यांना सकाळी उठलं तरी प्रॉब्लेम आहे. ते बोलतात की सासूबाईंना ते बोलतात की सकाळी सकाळी उठते आणि मग नाही का आम्हाला झोपूनच देत नाही. आता पोरांचे टिफिन वगैरे असतात. तुम्ही कितीला उठता? आम्ही 5:30-6 ला. ऐका ना, त्यांचं म्हणणं काय, 6 वाजता उठण्याबद्दल त्यांचं ऑब्जेक्शन नाही, पण आतमध्ये जी भांडी वाजतात ना, तेच प्रॉब्लेम.
बरोबर ना? प्रॉब्लेम मग तुम्ही सगळा राग कालचा त्या भांड्यांवर काढता. नाही, पोरांना टिफिन करावं लागतं, त्यामुळे मग सकाळी लवकर उठावं लागतं. मग ते बोलतात की स्वतः एक लवकर उठते आणि सगळं आम्हाला पण लवकर उठवून बसवते. त्यांचं असं. पण मला तुमच्या तिघींची एक गोष्ट आवडली की रोज तुम्ही आणि तुम्ही सकाळी उठता आणि सासूबाईंना पहिला गरम गरम चहा दे. हो देतो ना. खरी पण मी काय पण मी करते, देत चहा नाही चहा. सासूबाईने मला चहा देते. सासूबाई इकडे उलट झालं. बरोबर आहे पण आमच्यात भांडण होते. आमच्या सासूबाईला शुगर आहे ना, आम्ही त्याला गोड चहा पिऊ नको म्हणतात, तरी पण त्याने चहा पितात. मी त्याला चहा करून पिऊ नका म्हणते, तरी पण त्याने पितात. त्यांच्यामुळे आमच्या मिस्टरांचं माझं भांडण होतं. कारण का म्हणजे त्याला गोड खायचं नाहीये, त्यांच्यामुळे आम्ही पण गोड खात नाही. तुमचा प्रॉब्लेम गोड न खाणं आहे का सासूबाई गोड खातात? सासूबाई गोड खाऊ नये हे खाऊ नये. अरे प्रेम करते लेक तुमच्यावर तरी गोड नाही खातात. तसं नाही. त्यांनी सारखं त्यांनी म्हणते चहा दे, चहा. चहा दे, चहा दे करतात. त्यांनी उठते उशिरानं, हे मेन गोष्ट आहे. मी 5ला उठणार, मला चहा लागतात लवकर. त्यांनी म्हणते असं. मग तुम्ही किती देता चहा त्यांना? देतच नाही चहा. देतात नाही. तुम्ही तुमच्या सासूबाईंना रोज नाही, चहा? सकाळ उठून मीच चहा देते त्यांना. नाही, सासूबाई आरामात उठतात. नाही ते पण माझ्या बरोबरच उठतात. मग? उठून माझ्या हातात छान लागतं त्यांना. का हो सासूबाई? ह्यांच्या छान करते ना ती चहा. चहा छान छान करते. करते. आणि लहान मुलं आहेत ना, मला घ्यावं लागतं. 5:30ला उठते ते मुलगा छोटा. अरे, मग तुम्हाला काय मग ती त्या मुलाला मी घेऊन बसलं तर तिला चहा देणार ना मला, नाहीतर नाही. म्हणजे मुलाला ठेवते तुमच्याकडे आणि मला काम. एका कप चहात काय एवढी कामं करून घेतात. आमच्यात कसं आहे, मी बनवते चहा, सासरे घेऊन जाऊन देतात चहा. सासू 10 वर्षात एकदाही सासूबाई नाही, का देते बनवली? तिने. 4 वाजता देते ना संध्याकाळी. 10 वेळा चहा दिले तर मी पण एकदा देते चहा तिला करून. म्हणजे मी पण करून देते. एकदा हा, डोकं दुखालं ते दुखालं म्हणते चहा तर पी बाई, कमी होत आहे. लई डोकं दुखता येईल. आता बघा, मी त्यांना विचारलं होतं सुनेने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे. तुम्ही मला सांगा, सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला? माझ्या सासूबाईने जेव्हा आमच्या मिस्टरांचं आणि माझं भांडण होते ना, त्यांनी मलाच ओरडते. मिस्टरांना नाही ओरडत, मला अच्छा, मुलाची बाजू घेता? काय हो, तुम्ही मुलाची का बाजू घेता मग? मग पहिला सुनाला सांगावं लागते तो. असं नाही, भेदभाव नाही करायचा. मुलाला माहित असतात, मुलाला माहित असतं आमच्या सगळ्यांचा स्वभाव. अरे. त्यांनी आमच्या स्वभावाला मॅच व्हायला आम्ही त्याला ऐका सांगावं ना, लागतं. 2च वर्ष झाली आहेत ना. काय बोला 10 वर्षात बदल नाही झाले, 2 वर्षात काय काय बदल? बदल? तुमचं म्हणणं आहे सासूबाईंनी यांच्या मुलालाही ओरडायला पाहिजे, दोघांना समान वागणूक दिली पाहिजे सासूबाईंना, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे सासूबाईंनी? माझं म्हणणं असं आहे की ते भांडण झाले ना, प्रत्येक वेळेस मला बोलतात की थांब, तुझ्या आई मम्मी पप्पालाच बोलवते. नेहमीच असे करतात ते आणि बोलवतात सुद्धा माझ्या मम्मी पप्पाला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सारखं सारखं जे काय ते आई वडिलांना सांगू नका, तुमच्याशीच बोला. हा, माझ्याशीच बरं, बोलायला मग अशा पाहिजे. वेळेला तुमचा नवरा म्हणजे त्यांचा मुलगा कोणाची बाजू घेतो? तिच्या बाजूनच घेत आहे. आम्हालाच बोलताय, तू कशाला म्हणते, म्हणू नको. अच्छा भाई, मुलगा बायकोची हा बाजू घेतो. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.